नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीचे बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखाच पेपर आपला असणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सेम असेल. एकूण 80 गुणांचा आपला पेपर असेल आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाची वेळही दिली जाणार आहे. त्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिल्या जातील. त्या म्हणजे आकृत्या आणि ज्या काही चौकटी असतील, कृती असतील, त्या आपल्याला पेन्सिलीने अथवा पेनने काढण्याची परवानगी असेल. स्वच्छता, नीटनेटकेपणा, लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण की मराठीचा पेपर असणार आहे. त्यानंतर विभाग 1 गद्य विभाग असेल आपला आणि तो 20 गुणांसाठी असणार आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न या पद्धतीचा विचारलेला असेल. बघा, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व. दुसरं, कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्य. आणि ती आहेत पन्नाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारणे आणि 2 शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या मूल्यांना यथोचित न्याय देणे. यासारखी उत्तरं आपण लिहायची आहेत. त्यानंतर उतारा बघा. या उताराच्या आधारे आपण या प्रश्नांची उत्तरं शोधली होती. आपल्या पाठ्यपुस्तकातलाच उतारा आहे. त्यानंतर त्यावर आधारित तिसरा प्रश्न स्वमतासाठी. शहीद वीरांच्या आईचे शब्द ऐकून लेखिकेवर झालेला परिणाम तुमच्या शब्दात लिहा. किंवा सैनिकी जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात लिहा. स्वमताचा प्रश्न आहे, आपल्याला सहज लिहिता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे, गुलमोहर, जक्रांडा. 2. लेखकाचा पहाड अनुभवण्याचा अनुभव, अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरण. बघा, या प्रश्नांची उत्तरंसुद्धा या उतार्याच्या आधारे लिहिलेली आहेत. त्यानंतर पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने केलेले वर्णन किंवा तुम्ही अनुभवलेली पहाट याचं वर्णन करायचे. पुढचा प्रश्न, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. अर्थयुक्त असणारे शब्द. अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्य कृतीचा उलगडा होतो तो आशय. बघा, त्यावर आधारित उतारा. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला एक उतारा दिला जाईल आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची असतील. खालील कृती करा. माणसाची व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्ये लिहा. साधे, निर्देशात्मक, भावनात्मक, विचार प्रदर्शनात्मक, प्रतिक्रियात्मक अंतर. त्यानंतर विभाग 2 पद्य विभाग 16 गुणांसाठी असणार आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुणांसाठी. 1. कामक्रोधरूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय, तमोयुग त्याग करणे आणि सत्वगुणांचा अंगारा लावणे. पुढचा प्रश्न, पर्याय निवडा. सत्व उतारा देऊन म्हणजे सत्वगुणांना आश्रय घेऊन. विंचू चावला, वृश्चिक चावला म्हणजे वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो.
त्यानंतर कविता बघा. या कवितेवर आधारित आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पुढचा प्रश्न, सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल? कवितेच्या आधारे उत्तर लिहा. त्यानंतर आ भाग, खालील ओळींचा अर्थ लिहा 4 गुणांसाठी. बघा ओळी दिलेल्या आहेत, त्याचा अर्थ लिहायचा आहे आपल्याला कवितेच्या आधारे. त्यानंतर खालीलपैकी एक कृती सोडवा ई भागामध्ये 4 गुणांसाठी. काव्य सौंदर्यासाठी विचारलेला प्रश्न. त्यानंतर रसग्रहणासाठी एक प्रश्न विचारला जाईल. विभाग 3 साहित्य प्रकार कथा 10 गुणांसाठी यावर आधारित प्रश्न येतील. एका वाक्यात उत्तरे. कथाकाराच्या प्रतिभाशक्तीचे कार्य लिहा आणि दुसरे कथानकाचे प्रयोजन लिहा. बघा त्याचे उत्तर या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत. प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरणे म्हणजे प्रतिभाशक्तीचे कार्य. आणि कथानकाचे प्रयोजन म्हणजे कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवणे. बघा या कथेवर आधारित पॅरेग्राफ, त्यातूनच आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. अतिशय सोपा असा प्रश्न पेपर आपला हा असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कथाकार व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेत असलेले घटक लिहा. कथेच्या आधारे लिहा. त्यानंतर आ भाग, 2 कृती सोडवा 6 गुणांसाठी. 1. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे या विधानाचे विचार. 2. गडी कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. 3. शोध कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटा. आणि पुढचं, बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्याचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम स्पष्ट करा. त्यानंतर विभाग 4 14 गुणांसाठी. 2 कृती सोडवायच्या आहेत 4 गुणांसाठी. 1. मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा. 2. माहिती पत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी ते स्पष्ट करा. 3. अहवालाची आवश्यकता लिहा. आणि 4. माहिती पत्रकाचे वेगळेपण स्पष्ट करा. त्यानंतर पुढचा आ भाग असणार आहे 10 गुणांसाठी. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत ही कार्यकर्तृत्वाची ओळख असते हे स्पष्ट करा. 2. माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा. 3. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये लिहा. 4. मुलाखतीच्या समारोपाचे महत्त्व सांगा. यापैकी कोणत्याही 2 कृती सोडवणं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर विभाग 5 20 गुणांसाठी. व्याकरण घटक आणि वाक्प्रचार यासाठी 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. योग्य पर्याय निवडा. माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात. विधानार्थी वाक्य तयार करायचे म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. पुढचं, सूचनेप्रमाणे सोडवा. जगात सर्वात सुखी असा कोणी नाही. प्रश्नार्थी वाक्य तयार करायचे तर ते या पद्धतीने येतं. जगात सर्व सुखी कोण आहे? योग्य पर्याय निवडा. प्रतिक्षण या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. ते आहे अवयवभाव समास. दशदिशा या समासाचं नाव द्विगु समास. योग्य पर्याय निवडा.
तबेल्यातून वात्र घोडा अचानक पसार झाला. उत्तर आहे कर्तरी प्रयोग. त्यानंतर पर्याय निवडा. कर्मणी प्रयोगाचं त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले. पुढचा योग्य पर्याय दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं. त्याच्यातला अलंकार आहे अतिशयोक्ती अलंकार. उपमान ओळखा. सागरासारखा गंभीर सागरच. उपमान आहे सागरच. पुढचं विसर्ग देणे याचा अर्थ सोडून देणे. विसर्ग देणे त्याचं वाक्य धरणातून पाण्याचा विसर्ग केला. त्यानंतर आ भाग एका विषयावर निबंध लिहा 10 गुणांसाठी. मी पाहिला अविस्मरणीय सामना. माझे आवडते शिक्षक. मी शाळेची घंटा बोलते. सूर्य नाही उगवला तर किंवा आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान. या 5 निबंधांपैकी कोणत्याही एका निबंधावर आधारित उत्तर लिहायचं आहे, निबंध लिहायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा मराठी विषयाचा पेपर या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. असं स्वरूप आपल्या पेपरचं असणार आहे. यासारखे इतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका आपल्याला हवी ते मला कमेंट करून सांगा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब. येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.